चालेल, ही चित्र पहा. मी सारखी सारखी आजारी का पडते? मला शाळेत बुद्धू बुद्धू म्हणतात. मी घाण काढायला पडतो तर थकून जातो. ही मुलांनी वरचेवर आजारी पडणं, त्यांना उशिरा समजणं किंवा थकणं, ही सर्व कुपोषणाची लक्षणं असू शकतात. कुपोषण म्हणजे योग्य पोषण न मिळणं. म्हणूनच गर्भापासून जन्मानंतरची पहिली 2 वर्ष मुलांच्या पोषणाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आज देशातलं अंदाजे प्रत्येक दुसरं मूल कुपोषणानं ग्रस्त आहे. म्हणजे शरीर आणि मेंदू दुर्बल. अरे हे तर वाळलं. चल बेटा, आधी इथं पाणी घाल. आता पाणी देऊन काय फायदा? अरे यात पाणी घातलं तरच फुलं फुलतील. आपल्या मुलांना कुपोषणापासून वाचवायचं असेल तर या 4 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. 1. गर्भवतीला सकस भोजन. 2. पहिलं दाट दूधचं वरदान. 3. 6 महिने फक्त स्तनपान. 4. मग स्तनपान आणि घनाहार छान. 1. गर्भवतीला सकस भोजन. 2. पहिलं दाट दूधच वरदान. 3. 6 महिने फक्त स्तनपान. आणि 4. मग स्तनपान आणि घनाहार छान. तर अंगणवाडीमध्ये अशा प्रकारच्या तक्त्यामध्ये तुमच्या बाळाचे वजन दरमहा घेतले जाते व त्याची नोंद केली जाते व त्यावरून बाळाला कुपोषण झाले आहे हे लवकर ओळखता येते. अंगणवाडीमधून मिळणारा आहार देखील बाळाला जरूर द्यायला हवा, कारण तो त्याच्या वाढीसाठी अतिशय